एक म्हणजे माध्यमांचं बाजारीकरण झाल्याच्या काळामध्ये पत्रकारांच्या मनातल्या लोकशाही जाणीवेवर काही परिणाम होतो असं तुम्हाला वाटतं का? आता सध्या त्या यशदामध्ये मास्टर ट्रेनर आहेत आणि ते जे मास्टर ट्रेनिंग आहे त्या मास्टर ट्रेनिंग मधनं त्यांच्या स्वतःच्या मनातली लोकशाही जाणीव विकसित झाली आहे असं त्यांना वाटतं का? प्रगतीताई. सर्वांना नमस्कार. मी हाडाचीच पत्रकार आहे, त्यामुळं थेट भाषण करणं किंवा काही बोलणं याच्या आधी मला कायम लोकांचा कौल घ्यावासा वाटतो. एक तुम्हाला प्रसंग सांगते. हात उंच करून मला प्रश्नांचं उत्तर अपेक्षित आहे, पण शक्यतो प्रत्येकानं त्याच्यात पार्टिसिपेट व्हावं ही माझी इच्छा आहे. समजा तुमचं सहलीला जायचं ठरलं. हे कॉलेजनं नाही घेतलेलं, कुठल्या संस्थेनं नाही घेतलेलं, पण तुमचं तुम्ही ठरवलं की आपल्याला कुठंतरी सहलीला जायचं आहे. तर किती जणांना त्यांच्या कुटुंबामध्ये हे विचारावं लागेल की मी सहलीला जाऊ का? हात वर करा. बर, आता किती जणांना त्यांच्या घरात हे सांगावं लागेल की या तारखेला माझी सहल निश्चित आहे आणि मी या सहलीला ही काळजी घेऊन चाललोय किंवा चाललीये? हे किती जणांच्या घरामध्ये चालेल? चालेल, दोन्हीकडे चालेल तुमचं. ओके. आता हा प्रश्न विचारण्यामागचं कारण हे की आपल्याला आई वडिलांनी मोबाईल खूप इझिली दिले की तुम्ही 10वी पास झाला, तुमच्या हातामध्ये मोबाईल आले, मोबाईल आला, स्मार्टफोन आला आणि तुम्ही कोण झाला? तुम्ही स्मार्ट युजर झाला, राईट? पण अजूनही बऱ्याचशा गोष्टींविषयी निर्णय घेताना तुम्हाला कुठं विचारावं लागतं? तर ते तुमच्या घरात विचारावं लागतं. जेव्हा आपण लोकशाही म्हणतोय तर ही लोकशाही फक्त मतदानापुरती आहे का? मतदान करण्यापुरती आहे का? तर नाही. ही लोकशाही तुमच्या घरापासून सुरू होती, तुमच्या कुटुंबापासून सुरू होती. म्हणजे एखाद्याला, जर मी याच्यात चुकत असेल तर प्लीज मला करेक्ट करा. आजचा कार्यक्रम जर तुम्ही सांगून आलाय की हा कार्यक्रम 2 वाजता संपणार आहे आणि मुलगा जर 4 वाजता घरी गेला तर पालकांची रिॲक्शन काय असणार आहे? कोण सांगेल काय रिॲक्शन असेल? ओके, आला. हेच मुलींना 4 वाजले, 2 वाजता येणं अपेक्षित आहे आणि 4 वाजले, कमीत कमी किती प्रश्न तुमच्या समोर फेकले जातील? राईट? कशामुळे हे होत आहे? कारण अजूनही आम्ही अशा व्यवस्थेमध्ये राहतो जिथं आम्हाला वाटतं की आमचा लहान भाऊ हा प्रोटेक्टर आहे, आम्हाला सुरक्षा देणारा, आम्हाला सुरक्षा कवच पुरवणारा हा पुरुष आहे. असं का होतं? हे लोकशाहीला अभिप्रेत आहे का? अजिबात नाही. जेव्हा आपण म्हणतो की भारतीय राज्यघटना ही खूप ग्रेट आहे, पण अजूनही त्याची फळं आपल्याला आपल्या क्षमतांमुळे चाखता आलेली नाहीत, हे माझं जाहीर मत आहे. काय होतंय? आपल्याला कायम फॅसिनेटिंग काय वाटलं ना, अमेरिकेचं, रशिया, युरोप ही आपली कायम आवडीची ठिकाणं राहिलेत की आपल्याला तिथं जायचंय, आपल्याला तिथं करिअर परस्यू करायचंय. पण जेव्हा या सगळ्या लोकांचा आपण इतिहास बघतो आणि त्या इतिहासाची तुलना जेव्हा आपण आपल्या लोकशाहीशी करतो, तेव्हा मला असं वाटतं की आपल्यासाठी लोकशाही आपली फार ग्रेट होती. अमेरिकेत महिलांना मतदानाचा अधिकार मिळवायला संघर्ष उभा करावा लागला आणि महत् संघर्षानंतर अमेरिकेत महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला. वेरज आपल्याकडे संविधान एक्सेप्ट झाल्या आपल्याला काय दिलं की तुम्ही महिला म्हणून तुम्ही मतदान करू शकता. मला वाटतंय हे आपल्या लोकशाहीचं खूप गोडवा आहे, पण दुर्दैवानं तो आपल्यापर्यंत पोहोचत नाही. अजूनही लोकशाही म्हटलं की आपण विशिष्ट मतदान इज इक्वल टू लोकशाही. माझं म्हणणं आहे तुमच्या आमच्या जगण्यामध्ये लोकशाही असली पाहिजे. आज या व्यासपीठावर मी आहे, मला 2 मुली आहेत, मी माझ्या मुलींना घरी ठेवून आली आहे, मी काल रात्रीपासून इथं आहे. सुष्मिता माझ्या बरोबर आहे, ती कुमारी आहे. त्यामुळे तुम्ही लक्षात घेऊ शकता की जेव्हा आम्ही लोकशाही या विषयावर बोलतो तर आम्ही आमच्याकडे लोकशाही पाळण्याचा प्रयत्नही करतो. सरांचा जो मुद्दा होता की पत्रकारितेमध्ये जे काही आता सगळं सुरू आहे आणि त्याच्यातनं तुम्हाला पत्रकाराला त्याची लोकशाही पद्धतीनं मांडणी करता येते का? थोडंसं मागं जाईन मी. 1992 पासून इलेक्ट्रॉनिक मीडिया आपल्याकडे ऍक्टिव्हेट झाला आणि त्याच्यानंतर एक व्यापक स्वरूप मी म्हणेन की पत्रकारितेला ओव्हरऑल आलं. त्याच्यानंतरचा एक टप्पा होता ज्या टप्प्यातनं आमची पिढी तयार झाली आणि तो होता ऑर्कुट आणि त्याच्यानंतर आता आलेलं फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम.
या सगळ्या माध्यमांनी काय केले ना, तुम्ही कितीही बातम्या दाबायचा प्रयत्न करा, म्हणजे जर असं कोणाला वाटत असेल की अमुक एक बातमी पत्रकार दाबतात, तर आता ती दाबायची व्यवस्था नाही राहिली, कारण तुमच्या सगळ्यांच्या हातामध्ये गॅझेट्स आहेत. तुम्ही विदिन 1 क्लिक जे काही चुकीचं आहे त्याविषयी तुम्ही आवाज उठवू शकता. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या तुम्हाला नाही, कदाचित न्यूजपेपरला कळलं नसेल, न्यूजपेपरनं ते छापलं नसेल, पण तुम्हाला ते सोशल मीडियावर विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स मिळते. पूर्वी असं होतं की तुम्हाला न्यूजपेपर वाचायला 12 तास वाट बघायला लागायची. आता घटना घडली की तुमच्याकडे ब्रेकिंग येते. दुसरं, अभिव्यक्ती जे आपण म्हणतोय की अभिव्यक्ती स्वातंत्र्य पत्रकारांना राहिलंय का? फार मोठ्या प्रमाणावर ते अजूनही मला पाहायला मिळतं. फक्त तुम्ही ते फ्रुट्स कसे घेताय त्याच्यावर परत ते सगळं राहील की खरंच तुम्हाला अभिव्यक्त व्हायचं आहे का आणखीन काय. काल सरांनी मला असा प्रश्न विचारला की तुम्ही साताऱ्यात राहता आणि साताऱ्यात महाराज न म्हणता तुम्हाला लोकांबरोबर वावरता येऊ शकतं का? तर मी त्यांना काही अर्थात मी ज्या साताऱ्यातनं बिलॉंग करते तर तिथले किस्से तर खूप फेमस आहेत आणि आम्ही ते सगळे एकमेकांना शेअर केले आणि खरंच मला असं वाटलं की बऱ्याचदा हे ट्रॉमाटाईज केलेली गोष्ट आहे की नाही, महाराज म्हटल्याशिवाय आमच्याकडे चालत नाही, मुजरा मारल्याशिवाय आमच्याकडे होत नाही. तर मी माझ्या ह्याच्यानं तर सांगेन की असं काही खरंच नसतं. असं काही मी माझ्या लेवलला मी सांगेन की येस, आय हॅव नेव्हर डन दॅट की कुठं कोण दिसलंय आणि मुजरा मारल्याशिवाय त्यांनी बोलले नाहीत, असं काही होत नाही. दुसरं एक मला या निमित्तानं असं सांगावंसं वाटतं की आपल्याकडं ज्या पद्धतीनं लोकशाहीचं कॅल्क्युलेशन होतंय, म्हणजे आता नेमके सर गेले पण तरी मी सांगते, जेव्हा आम्ही काही पॉलिटिकल लोकांशी गप्पा मारतो आणि त्यांच्याशी जेव्हा आम्ही चर्चा करत असतो की तुम्हाला काय वाटतं हे वोटर्स काय आहेत, त्यांना 2 वोटर्सची सगळ्यात जास्त भीती आहे. त्यातलं पहिलं महिला, कारण त्यांचा मतदानाचा टक्का आता 48 झालाय. दुसरं नवीन मतदार, कारण त्यांच्या हातामध्ये गॅझेट्स आहेत, त्यांना इमिजिएटली माहितीये की आम्ही काय ब्लफ करतोय आणि आम्ही काय खरं सांगतोय. ह्या 2 गोष्टींना ते सगळ्यात जास्त घाबरतायत. पण हे राजकारणी आहेत आणि खूप तयारीचे पण आहेत. ह्यांनी त्याचा क्रायटेरिया करून टाकलाय. किती सोपं आहे बघा महिलांसाठी. महिलांना काय लागतं? 1 300 रुपयाची साडी, 2 500 रुपयाचा मिक्सर, आणि आता मकर संक्रांती आहे तर एक 200 50 100 रुपयाचं एक वाण. या सगळ्याची गोळाबेरीज केली तर एक 1700 1800, खूप झालं 2000 रुपये तुमच्या पॉलिटिकल माणसानं तुमच्यासाठी खर्च केला. आता आपण त्यांच्या फायद्याचा विचार करू. एक राजकारणी माणूस किमान 5 वर्ष राहतो ऑन अन ॲव्हरेज. 5 वर्ष 365 गुणिले 5 म्हणजे 1825 दिवस तो राज्य करतोय तुमच्यावर. किती बदल्यात? 2000. मी असं म्हणते की चला राजेशाही आहे, 2000 नाही आम्ही 10,000 खर्च केले. 10,000 भागिले 1825 केलं तर तुम्हाला त्या माणसानं रोज 5 रुपये 40 पैशानं विकत घेतलं. आपण खरंच एवढे स्वस्त आहोत की 5 रुपये 40 पैसे ही आपली किंमत आपण ठरवतोय? तर मला ते नाही वाटत. हे झालं महिलांचा कप्पा. मुलांकडे येऊया. या राजकारण्यांना तरुणांसाठी काय करावं असं वाटतं? एक, जेव्हा कधी इलेक्शन आहे त्यांच्या गाडीमध्ये टाक्या फुल करा. होतं का नाही असं? आपल्या टाक्या इलेक्शनमध्ये एकदम फुल असतात. आपल्याला पेट्रोल पंपचं कुपन मिळतं आणि आपण तिथं जाऊन फक्त गाडी भरत असतो. दुसरं, तुमच्या आवडीच्या ठिकाणी तुम्हाला जेवण. त्या जेवणाच्या ताटाचं जर तुम्ही ओव्हरऑल व्हॅल्युएशन केलं तर ते 60 रुपयाच्या वर ते देऊ शकत नाहीत, ते देतही नाहीत. आणि आपण काय खातो? आपण म्हणतो की त्याच्यात चिकन होतं, पण ते कोंबड्याचं होतं का आणखीन कोणाचं होतं आपल्याला माहिती नाही. आम्ही बातमी केली होती की निवडणुकीमध्ये बऱ्याचदा कुत्री आणि गाढवं जास्त गायब होतात. त्यामुळे आपण काय खातोय जरा ते एकदा आपण चेक केलं पाहिजे असं मला वाटतं. आणि तिसरं, तरुणांना इन्फ्लुएन्स करायचं असेल तर ते काय देतात? डेटा पॅक. या सगळ्याचं कॅल्क्युलेशन केलं तरीही तुमची मजल 3000च्या वर तुम्ही जात नाही आणि त्याच्या अगेन्स्ट तुमचा वापर ज्या पद्धतीने होतोय, तर मला असं वाटतं की ती पद्धत आपण आता एकदा तपासली पाहिजे. कारण ही जर आपण तपासली नाही तर आम्ही इथं येऊन असंच बोलत राहणार आणि तुम्ही खाली बसून म्हणणार सातारा जिल्ह्यात काही ठेवलेलं नाही. शेवटी करिअर करायचंय तर आम्हाला सातारा सोडून कुठं जावं लागतंय? पुण्याला जावं लागतंय, मुंबईला जावं लागतंय. ही सिंपती त्यातल्या त्यात मुलांना मिळते की त्यांना करिअर परस्यू करायला बाहेर कुठं जायची संधी मिळते. माझ्या या मैत्रिणींना ती संधी किती मिळत असेल याविषयी मला शंका आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आपल्या हातात जोपर्यंत
आपण म्हणजे आता इलेक्शन कमिशनचे सर समोर आहेत म्हणून मला अगदी त्यांना आठवणीनं हे सांगावं वाटतं की आपण दान करतो, तर ते दान हे झालं, आम्ही ते दिलं, त्याच्यातून आम्हाला काही रिटर्न्स नको आहेत. तर मतदान म्हणण्यापेक्षा आता आपण मतदान ह्या शब्दाला मताधिकार म्हणूया. म्हणजे मी जर माझा अधिकार बजावलाय तर मी तुम्हाला क्वेश्चन करायला फ्री आहे की बाबा रे, मी जर तुला मत दिले तर माझ्या या प्रश्नांचं काय झालं. मी मतदान करतेय त्यामुळं मी विसरून जातेय की मला काय पाहिजे होतं, माझा अधिकार काय आहे. ज्या दिवशी मी मतदान नाही तर मी मताचा अधिकार बजावेन, त्यावेळी मला वाटते की मी समोरच्याला क्वेश्चन करण्याची कॅपॅसिटी ठेवेन. आणि या कॅपॅसिटी बिल्टअप करायच्या असतील तर एक प्रगती, एक सुष्मिता किंवा एक व्यासपीठ हे पुरेसं नाही. याच्यासाठी तुमच्या मनातनं काही प्रश्न उभे राहिले पाहिजेत, तुम्ही ते प्रश्न खूप धाडसानं विचारले पाहिजेत. हे माझं त्याच्यावरचं मत राहील. सेलिब्रिटींनी आत्महत्या केली की त्याची कारवाई, त्याच्यावर बातमी होते, कारवाई होते, किंवा सेलिब्रिटींचं लग्न झालं, त्यांना मुलं झाली की त्याच्या बातम्या होतात. तशा प्रकारच्या बातम्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येबद्दल किंवा स्त्रियांच्या प्रश्नाबद्दल का होत नाहीत? मला वाटतं हा प्रश्न ज्यांनी विचारलाय ते सगळ्यात जास्त टीव्ही मीडिया बघत असतील, त्यांचं वाचन कमी असेल. कारण जे तुम्हाला बघायला छान छान वाटतं ते सगळं तुम्हाला दाखवलं जातं ते टीव्हीवर. आणि माध्यम, पर्टिक्युलरली प्रिंट मीडिया जे लिहितं ते खरं लिहितं. हे दोन्ही विषय जे सांगितले की महिलांचे प्रश्न असतील आणि सेलिब्रिटी आणि या सगळ्या अनुषंगानं माझं असं म्हणणं आहे, शेतकरी आत्महत्या आपल्याकडं होत आहेत. शेतकरी आत्महत्या का करतोय, त्याच्यानंतर त्याचं कुटुंब कसं जगतंय आणि त्या कुटुंबाला आधार देण्यासाठी समाज म्हणून आपण काय केलं पाहिजे, या सगळ्या विषयात मी स्वतः लिहिलेलं आहे. माझ्याकडं त्या सगळ्यांचं रेकॉर्डही आहे की मी किती महिलांसाठी ते लिहिलेलं आहे, किती महिलांना आम्ही त्या निमित्तानं, म्हणजे साताऱ्यातल्या एका उद्योजकानं आत्महत्या केलेल्या एका महिलेला ट्रॅक्टर फ्री ऑफ कॉस्ट दिलाय. कारण तिचं असं रिक्वायरमेंट होतं की जर मला ट्रॅक्टर मिळाला तर मला त्याच्यातनं काही गोष्टी अर्थार्जन करता येईल. जावळी तालुक्यामध्ये जवळवाडी म्हणून एक गाव आहे, त्या गावानं अशी रोपं बायकांना दिली की तुम्ही यावर्षी रोपण करा, पुढच्या वर्षीपासून तुम्हाला त्याची फळं खायला मिळतील आणि त्याच्यातनं तुम्हाला आर्थिक समृद्धी मिळेल. हे सगळे प्रयोग झालेले आहेत. फक्त मगाशी जसं स्वप्नीलने सांगितलं की लंपी आला तर मग आणि त्याच्यावर काही होत नाही चर्चा, तर त्याला व्ह्यूज मिळतात 38 आणि उर्फीनं काही उटपटान केलं की त्याला मिळतात 1.2K लाईक्स. हे कशामुळे होतं, तर आपलं चॉईस. म्हणजे जेव्हा आपण इथं बसतो तेव्हा आपल्याला अपेक्षा खूप असतात की हे केलं पाहिजे, हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे. पण जेव्हा तुमच्या समोर काही बौद्धिक वाचायला येतं त्यावेळी ते बौद्धिक वाचताना तुम्हाला कंटाळा येतो आणि तुम्ही काय स्क्रोल करता, तर अशा गोष्टी जे माझं डोपामाइन ऍक्टिव्ह करेल. डोपामाइन काय आहे, तर तुम्हाला एनर्जी देणारं तुमच्या मेंदूतलं द्रव, हे जेव्हा ऍक्टिव्ह होईल तुम्हाला वाटेल तेच तुम्ही तुमच्या मोबाईलवर बघता. जर तुम्ही हे वाचत असाल तर तुमच्या लक्षात येईल, मी फक्त महिलांचंच म्हणत नाहीये, तृतीय पंथांच्या अनुषंगानं सुद्धा साताऱ्यात लिखाण होतं. मला कौतुक आहे की महाराष्ट्रात जी पहिली तृतीयपंथी आहे जिनं स्वतः रीट दाखल केलं आणि ती आता पोलीस भरतीसाठी सक्रियपणे प्रॅक्टिस करते आणि तिच्यासाठी जो काही कायदा झाला किंवा कायद्यामध्ये बदल झाले, ती मुलगी सातारा जिल्ह्यातली आहे. ती सातारा शहरामध्ये ट्रान्सजेंडर म्हणून वावरती आणि ती आता भरती प्रक्रियेमध्ये सामील होतीये. त्यामुळं तिला जर मीडियानं त्यावेळी कव्हरेज दिलं नसतं तर कदाचित हायकोर्टापर्यंत हा विषय इतक्या तीव्रतेनं तो मांडलाही गेला नसता. त्यामुळे फक्त वाचायला पण शिका. तुम्ही जे बघताय आणि ऐकताय त्याच्यामुळे तो गोंधळ आहे, कारण तिथं TRP बघतो, इकडं आम्ही वाचक बघतोय. सो ऍज अ रिपोर्टर मी सांगेन, जे दोन्ही विषय तुम्ही मांडले त्या दोन्ही विषयावर माझ्या फेसबुकला जरी तुम्ही गेलात तरी तुम्हाला N नंबर ऑफ आर्टिकल्स या सगळ्या विषयाचे वाचायला मिळतील. थँक्यू.